टाटा आणि अंबानीची नेहमीच तुलना केली जाते। मग ते टाटांचं साधं राहणीमान असेल किंवा अंबानींचा राजेशाही थाट असेल। अनेक कथा आहेत रतन टाटांच्या अविवाहित असण्याच्या किंवा मुकेश अंबानींच्या लग्नाच्या। दोघांचं रक्त पूर्णपणे वेगळं आहे, कारण टाटांच्या रक्तामध्ये आहे लॉयल्टी तर अंबानींच्या रक्तामध्ये आहे बिझनेस। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। विदेशातून शिकून आलेले जमशेदजी टाटा भारतामध्ये मोठा बिझनेस उभा करण्याचं स्वप्न बघत होते। मायानगरी मुंबईत जाण्यापेक्षा त्यांनी पसंत केलं नागपूरला। नागपूरमध्येच कंपनी स्थापन केली आणि तिकडे कामगार मिळणं सुद्धा कठीण होतं। त्या मिळालेल्या कामगारांना टिकवणं त्याहून सुद्धा कठीण। 21,000 रुपये कॅपिटलनी सुरुवात झालेली कंपनी कॉर्पोरेट लेवलच्या सुविधा कामगारांना देऊ लागली, ज्यामध्ये पीएफ देणं असेल, सुट्ट्या देणं असेल, चांगली इन्क्रीमेंट देणं असेल, जे बघून कामगारांचं टिकणं आणि लॉंग टर्म मध्ये सस्टेन राहणं खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होऊ लागलं। इथूनच खरी सुरुवात झाली टाटा ग्रुपच्या लॉयल्टीची। लोकांचा विश्वास वाढत गेला, लक्ष्मीचा आशीर्वाद प्रचंड प्रमाणात मिळू लागला, ज्यामुळे बिझनेस ग्रो होऊ लागला। खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट्स होऊ लागले। आता मात्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यांना एक्सपांड करायचं होतं। मग हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असेल, टेक्सटाईल मध्ये असेल, स्टील बिझनेस मध्ये असेल, पॉवर प्लांट्स मध्ये असेल, त्याचबरोबर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर मध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटाला स्वतःला सिद्ध करायचं होतं। प्रत्येक क्षेत्रामध्ये बिझनेस सुरू करायचा होता। हे सगळं स्वप्न पूर्ण करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला। पुढे आले त्यांचे वारसदार दोराबजी टाटा आणि त्यांनी ही सर्व स्वप्ने पूर्ण करायला सुरुवात केली। वेगवेगळ्या कंपन्या सुरू केल्या, पण त्यांचाही अकाली मृत्यू झाला। त्यानंतर जहांगीर टाटा हे त्याचे वारसदार बनले। त्यांनी हे शिवधनुष्य पेललं आणि पुढे बिझनेस वाढवायला सुरुवात केली। 14 कंपन्यांच्या डायरेक्ट 95 कंपन्या बनवल्या। टाटा ग्रुप मोठ्या प्रमाणात एक्सपांड करत होता, पण जहांगीर टाटा नंतर पुढे शिवधनुष्य पेललं ते म्हणजे रतनजी टाटा यांनी, आणि त्यांनी सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात टाटाला एक्सपांड केलं। 100हून अधिक देशांमध्ये टाटा बिझनेस करत आहे। 100 पेक्षा अधिक कंपन्या या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कार्यरत आहेत। रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा म्हणजेच धीरूभाई अंबानी। धीरूभाई अंबानींनी सुरुवात केली छोट्या मोठ्या व्यवसायांपासून। त्यांना कळून चुकलं कुठलाही धंदा छोटा किंवा मोठा नसतो। त्यांनी सुरुवात केली होती पाणीपुरीपासून वयाच्या 12व्या वर्षी। ज्या वयामध्ये आपल्याला शाळेची बॅग सुद्धा सरळ घेऊन जाता येत नाही, त्याच वयामध्ये यांनी बिझनेस करायला सुरुवात केली आणि त्याच वेळी ठरवलं होतं कुठलाही बिझनेस करायचा नेटाने आणि जोमाने। पेट्रोल पंपावर नोकरी केली। ते करत असतानाच मोठा व्यवसाय करण्याचं त्यांच्या मनामध्ये कुठंतरी सलत होतं, म्हणून ते जाऊन पोहोचले गल्फ कंट्रीमध्ये। एक अकाउंटंटची नोकरी त्यांनी स्वीकारली एका छोट्याशा कंपनीमध्ये। तिथे नोकरी करत असताना त्यांना कळून चुकलं होतं या देशाची जी करन्सी आहे, जे नाणं आहे, त्यामध्ये चांदीचा अंश आहे। त्यामधून चांदी आपण काढून घेऊ शकतो, जेणेकरून चांदीची व्हॅल्यू त्या करन्सीपेक्षा जास्त आहे। त्या नाण्याची किंमत कमी आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या चांदीची किंमत खूप जास्त आहे। त्यांनी ती चांदी त्या नाण्यामधून वेगळी करायला सुरुवात केली, नाणी वितळवायला सुरुवात केली, मोठमोठ्या स्कीम लोकांना दिल्या, त्यांच्याकडून नाणी गोळा केली आणि त्या नाण्यांमधून चांदी वेगळी केली आणि अमेरिकेमध्ये त्याची विक्री केली। खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यामधून पैसा कमवला आणि हे निदर्शनास आलं सरकारच्या। त्यांना कळून चुकलं आता नाण्याची कमतरता भासत आहे आणि ही नाणी गेली कुठे। प्रत्येक जण सरकारी अधिकारी ते शोधू लागला। शेवटी ही लिंक लागली धीरूभाई अंबानीपर्यंत। सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचणार तेवढ्यात अंबानी पोहोचले होते भारतात, गुजरातमध्ये। भारतामध्ये धीरूभाईंनी स्थापना केली रिलायन्स कॉर्पोरेशनची आणि या माध्यमातून ते काम करू लागले मसाले पदार्थ मध्ये, सोबतच यान इंडस्ट्रीमध्ये। यामधून सुद्धा चांगला प्रॉफिट ते मिळवू लागले आणि पुढे जाऊन त्यांनी विमल कंपनीची स्थापना केली। विमलला खूप मोठ्या प्रमाणात त्यांना घेऊन जायचं होतं। बॉम्बे डाईंग सारखे मोठमोठे कॉम्पिटिटर त्यांच्यासमोर उभे होते। त्यांच्यावर मात करत विमल भारतातील सर्वात मोठी कंपनी बनण्यासाठी सज्ज होती, शिखरावर पोहोचणार होती। कंपनीला गरज होती पैशाची। पैसा उभा कुठून करायचा? आपल्या समाजातील लोकांना पुढे घेऊन जायचं, लोकांनाही मोठं करायचं, त्यांनाही पैसा मिळवून द्यायचा। याच आविर्भावाने धीरूभाईंनी लोकांना आपल्या कंपनीचे शेअर्स बाय करायला सांगितले। गावोगावी फिरून त्यांना महत्त्व सांगितलं, इक्विटी काय असते, शेअर्स काय असते, तुम्ही कसा पैसा कमवू शकता, तुम्ही गुंतवणूक कशी करू शकता, या सगळ्या कन्सेप्ट लोकांच्या क्लिअर करून दिल्या। जर तुम्हाला दररोज स्टॉक मार्केटमधून कमाई करायची असेल तर ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आमचा जॉईन करू शकता। या नंबरला कॉल करून
जर तुम्हाला आम्ही रिसर्च केलेल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर रिच मी स्मॉल केसला सबस्क्राईब करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, या नंबरला कॉलही करू शकता। धीरूभाई नेहमी म्हणायचे, भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारण्यामध्ये जर वेळ वाया घालवत असाल तर ते चुकीचं आहे। एक काम करा, खिशामध्ये बिस्किट घेऊन फिरा, प्रत्येक कुत्र्याला बिस्किट टाका, एक तर तो तुम्हाला त्रास देणार नाही आणि त्याचं तोंडही बंद राहील। पुढे जाऊन रिलायन्स ग्रुप खूप मोठ्या प्रमाणात ग्रो होऊ लागला आणि फॉर्च्यून 500 मध्ये त्याची गणना केली जाऊ लागली, पण एवढंच सक्सेस धीरूभाईंच्या पदरी पडलं, कारण तिथे धीरूभाईंचा मृत्यू झाला आणि उदयाला आले त्यांचे 2 पुत्र आणि त्यांच्याकडे सगळा कारोबार आणि त्याची वाटणी करण्यात आली। रिलायन्स ग्रुपच्या 2 वाटण्या झाल्या, एक होते अनिल अंबानी, दुसरे होते मुकेश अंबानी। अनिल अंबानी पुढे जाऊन बँक करप्ट झाले, सगळा पैसा त्यांचा बुडाला। त्यांनी कोर्टामध्ये जाहीर केलं की माझ्याकडे खाण्यासाठी सुद्धा पैसा नाही, मी पूर्णपणे कंगाल झालेलो आहे। पण तिकडे मुकेश अंबानी एकापेक्षा एक मोठे पराक्रम करू लागले, मोठमोठे प्रोडक्ट लॉन्च करू लागले, पूर्ण बिझनेस त्यांनी बदलला होता, जिओची सुरुवात केली होती, एक मोठं रिव्होल्यूशन ते घेऊन येणार होते। आणि यातच अनिल अंबानी बँक करप्ट तर मुकेश अंबानी सर्वोच्च श्रीमंत भारतातील व्यक्ती बनला होता आणि रिलायन्सला एक मोठ्या शिखरावर घेऊन गेले होते। स्टॉक मार्केटमध्ये रिलायन्स नावाची एकच कंपनी पाहायला मिळेल ज्याचं मार्केट कॅप आहे 16,10,000 कोटी रुपये, पण टाटा ग्रुपच्या मात्र वेगवेगळ्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, ज्या वेगवेगळ्या नावांनी कार्यरत आहेत। टाटा मोटर असेल, टाटा एलेक्सी असेल, टाटा पॉवर असेल, टाटा कन्सल्टन्सी, TTML वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्याची टोटल नेटवर्थ आहे 22,10,000 कोटी रुपये। म्हणूनच इंटरनेटवर सगळ्यात पॉप्युलर सब्जेक्ट आहे किंवा सर्च केला जाणारा एक विषय आहे तो म्हणजे मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्यामध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण? रतन टाटा एवढ्या मोठ्या प्रमाणात बिझनेस करत असून 22 लाख कोटीचं मार्केट कॅप असून रिलायन्स पेक्षाही मोठं मार्केट कॅप असून रतन टाटा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती का नाहीत? रिलायन्स मध्ये मुकेश अंबानींचा जवळपास 50% मालकी हक्क आहे आणि या 50% मधील जो वाटा आहे तो पूर्णपणे मुकेश अंबानींचा वाटा कन्सिडर केला जाईल, तेच त्याचे मालक आहेत असं कन्सिडर केलं जाईल आणि त्यावरूनच कॅल्क्युलेट केलं जातं मुकेश अंबानींचे नेटवर्थ किती आहे। 50%च्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं तर 8,04,645 कोटी रुपयाची नेटवर्थ सध्या मुकेश अंबानींची पाहायला मिळते, पण रतन टाटा मात्र फक्त 0.8% मालक आहेत टाटा ग्रुपमध्ये। बाकी सर्व शेअर्स कुठे गेले हा सुद्धा तुमचा प्रश्न असेल, पण 0.8% जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ते मालक होता टोटल 19,000 कोटी रुपयांचे। मग बाकी शेअर्स कोणाकडे आहेत? बाकी टाटा ग्रुपचा मालक कोण हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये निर्माण झाला असेल। जसं तुम्हाला माहितीच आहे टाटा ग्रुप नेहमी डोनेट करण्यावर फोकस करतो, म्हणूनच वेगवेगळ्या फिलॅन्थ्रोपिक ऍक्टिव्हिटीज मध्ये टाटा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्या ऍक्टिव्ह आहेत, त्यांचे ट्रस्ट ऍक्टिव्ह आहेत। त्यामधील काही ट्रस्टची मी तुम्हाला नावे सांगतोय, सार्वजनिक सेवा ट्रस्ट, RD टाटा ट्रस्ट, टाटा सोशल वेलफेअर ट्रस्ट, टाटा एज्युकेशन ट्रस्ट, JRD टाटा ट्रस्ट। या वेगवेगळ्या ट्रस्टकडे टाटा ग्रुपचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि जो टाटाचा इन्कम होईल तो इन्कम या ट्रस्टकडे जातो आणि हे ट्रस्ट तो पैसा डोनेट करतो। मग ते वेगवेगळ्या लोकांच्या एज्युकेशनसाठी असेल, हेल्थ केअरसाठी असेल, लोकांचे वेगवेगळे ऑपरेशन्स होतात त्यासाठी टाटा ग्रुप खर्च करतं। आर्ट आणि कल्चरवर खर्च करून लाखो भारतीयांना याचा फायदा करून दिला जातो। यामध्ये फरक फक्त पैशाचा नाही तर विचारांचा सुद्धा आहे। जर अंबानी ग्रुपकडे तुम्ही बघितलं तर मोठमोठे आलिशान बंगले आहेत, मोठमोठे प्रायव्हेट जेट्स आहेत, आलिशान महागड्या गाड्या आहेत, आलिशान मोठ्या पार्ट्या होतात ज्याच्यामध्ये मोठमोठ्या हस्ती अवेलेबल असतात, पार्ट्या अटेंड करतात आणि याच्यामधूनच कळतं की अंबानी किती मोठे आहेत। या सगळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण याच्याच उलट आहेत टाटा ग्रुप। त्यांना ज्या वस्तू सुखसोयी हव्यात तेवढ्याच गरजेच्या वस्तू सोडून कुठल्याही प्रकारे बडेजावपणा न करता, मोठ्या प्रमाणात खर्च न करता एक साधं राहणीमान जगणारे मिस्टर रतन टाटा। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कुठल्या व्यक्तीचा स्वभाव जास्त आवडतो, अंबानींचा की टाटांचा? कमेंट करून कळवा, कारण समाजामध्ये 2 वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती असतात किंवा 2 वेगवेगळे स्वभाव आहेत। एक व्यक्ती काय म्हणतो की जो पैसा मी कमवला आहे त्याचा मी उपभोग तर घ्यायला हवा ना, जेवढा पैसा मी कमवला तो फक्त आणि फक्त माझ्याच उपभोगासाठी मी वापरणार, प्रचंड प्रमाणात एन्जॉय करणार, जो पैसा आहे तो मी वापरणार आणि त्याचा उपभोग घेणार।
पण दुसऱ्या कॅटेगरीच्या व्यक्तीला वाटत असतं की जो पैसा आहे तो मी स्वतःसाठी तर थोडाफार वापरेनच, पण त्याचा वापर समाजासाठी सुद्धा करेन, वेगवेगळ्या फिलंथ्रोपिक ॲक्टिव्हिटीजसाठी, समाजाच्या भल्यासाठी मी त्या पैशाचा वापर करेन। या दोन्ही कॅटेगरीपैकी तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसता ते सुद्धा कमेंट करा। एखाद्या माणसाचा स्वभाव त्याच्या कर्तृत्वातून स्पष्ट होत असतो। त्यासाठी 2 स्टोऱ्या या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या आपण पाहणार आहोत, त्याही लग्नाच्या आणि प्रेम संबंधाच्या। त्यामुळे तुम्हाला सुद्धा कळेल दोघांच्या स्वभावामध्ये काय डिफरन्स होता। जेव्हा मुकेश अंबानी यांचं लग्न ठरणार होतं, सगळ्यांचा होकार होता, फक्त मुलगा आणि मुलगी यांचंच बोलणं बाकी होतं, त्यावेळची ही गोष्ट। मुकेश अंबानी त्यांच्या होणाऱ्या पत्नीला घेऊन कारमधून फिरायला गेले होते। मुंबईच्या हायवेवरून त्यांचा प्रवास सुरू होता, तेव्हा मुकेश अंबानींनी त्यांच्या पत्नीला एक प्रश्न विचारला, तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल का आणि मी तुला आवडतो का? या प्रश्नावर नीता अंबानी चूप होत्या। त्यांनी एकही शब्द तोंडातून उद्गारला नाही आणि याचाच राग मुकेश अंबानींना आला। त्यांनी आहे त्या जागी कार थांबवली, मागे ट्रॅफिक वाढत होतं, त्यांनी प्रश्न विचारला, हो की नाही, तुला मी आवडतो की नाही? याच प्रश्नाच्या उत्तरासाठी मागे प्रचंड रांग लागली होती, खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढलं होतं आणि याच दबावाखाली नीता अंबानींनी एक उत्तर दिलं, जर तुम्हाला वाटत असेल मी माझा जॉब कंटिन्यू करावा, मी शाळेमध्ये शिकवते आणि मी शिक्षक आहे, मला तोच माझा जॉब कंटिन्यू करायचा आहे, जर तुम्ही मला परमिशन देणार असाल तरच मी पुढे जाऊन तुमच्यासोबत लग्न करू शकते। यावर मुकेश अंबानींनी होकार दिला आणि त्यांचं लग्न पुढे जाऊन कंप्लीट झालं। यामधून एक गोष्ट कळते, साम दाम दंड भेद काहीही वापरायला लागलं तरी चालेल, पण मला जे हवं ते मिळवायचंच, सक्सेसफुल व्हायचं, प्रत्येक इच्छा पूर्ण करायची, हे रक्तातच आहे अंबानी फॅमिलीच्या। या उलट स्टोरी आहे रतन टाटांची। जेव्हा ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्यांचे प्रेम संबंध एका मुलीसोबत जोडले गेले होते आणि त्यांना लग्न करायचं होतं त्याच मुलीसोबत। त्यांनी तिला वचन सुद्धा दिलं होतं, जर मी लग्न केलं तर ते फक्त आणि फक्त तुझ्यासोबतच। याच वचनाला पुढे कंटिन्यू करत जेव्हा रतन टाटांची आजी आजारी पडली, इंडो चायना युद्ध सुरू होतं त्यावेळी, तेव्हा त्यांच्या आजीने रतन टाटांना पुन्हा घरी बोलवलं, भारतामध्ये येण्याची विनंती केली आणि रतन टाटांचा आजीवर खूप जीव होता, प्रचंड प्रेम होतं, म्हणून त्यांनी भारतामध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला। सोबतच त्यांनी त्यांच्या प्रेयसीला विचारणा केली, तू सुद्धा माझ्याबरोबर भारतामध्ये चल, आपण लग्न करू, पण त्यांच्या प्रेयसीने त्यांना नकार दिला, मी भारतामध्ये येण्यासाठी तयार नाही। तिच्या फॅमिलीचा सुद्धा विरोध होता, पण रतन टाटाने ते ॲक्सेप्ट केलं, ते भारतामध्ये आले। त्याच दरम्यान त्यांच्या प्रेयसीचं लग्न सुद्धा झालं। ती मात्र त्यांच्यासोबत लॉयल राहू शकली नाही, पण रतन टाटा मात्र आजपर्यंत तिच्यासोबत लॉयल राहिले। जो शब्द त्यांनी तिला दिला होता तो शब्द पाळत त्यांनी आजही विवाह केला नाही, एकटंच राहणं पसंत केलं। हे खूप कठीण असतं, जी व्यक्ती तुमच्यासोबत लॉयल नाही त्या व्यक्तीसोबत तुम्ही लॉयल राहण्याचा प्रयत्न करता, हे मोठं सॅक्रिफाइस आहे। इश्क था इसीलिए जाने दिया, अगर जिद्द होती तो आज मेरी वो बाहों में होती। यामधून एक खूप मोठा लेसन आपल्याला पाहायला मिळतो। हट्ट करून तर आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो, हवं ते मिळवू शकतो, पण कधी कधी हट्ट न करता सुद्धा विजयी होता येतं। काही लोक स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी बलिदान घेतात, पण काही लोक मात्र स्वतःच्या इच्छा मारून बलिदान देतात। त्यामुळे जाता जाता कमेंट करा, तुम्ही कोणती आयडियोलॉजी फॉलो करता, टाटांची की अंबानींची? व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह।